शीर्षक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशांकडे अमरावती तहसीलदारांचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशांकडे अमरावती तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून अमरावती तहसील येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नागपूर मोर्शी हायवे ते बडगाव माहेर या गावासाठी जाणारा मुख्य रस्ता व भवानी परिसर पूर्णतः धूळमय झाल्याची तक्रार निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली. निवेदनानुसार संबंधित भागात केशर व आरएमसी प्लॉटधारकांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून यामुळे परिसरातील नागरिक व शालेय मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत तहसीलदारांनी केशर व आरएमसी प्लॉट मालकांची बैठक घेऊन 15 तारखेपर्यंत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात आला आहे. भवानी परिसर हा राहण्यासाठी परवानगी असलेला भाग असताना तेथे इंडस्ट्रियल एरिया तयार करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून संबंधित सर्व जबाबदारी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही माहिती अक्षय गजानन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली आहे. नमस्कार, मी अक्षय गजाननराव चव्हाण, राहणार वडगाव मावळे. 18/2/2026 पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण मेळावा तहसील कार्यालय येथे संपन्न झाला होता. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झाला होता. वडगाव मावळे नागपूर हायवे ते वडगाव मावळे हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर क्रेशर आणि आरएमसी प्लॅन्टमुळं संपूर्ण रस्ता हा धूळमय झालेला आहे. आजूबाजूचा भवानी परिसर आहे. हा रेसिडेन्शियल एरिया असताना सुद्धा तिथं इंडस्ट्रियल एरियाला परमिशन देत आहेत. त्याचंच निवारण होण्यासाठी आम्ही त्या तक्रार मेळाव्याला उपस्थित झालो होतो आणि निवेदन दिलं होतं 18/2/2026. त्यावेळेस तहसीलदारांनी आम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं की येत्या 7-8 दिवसामध्ये आम्ही त्यामध्ये म्हणजे क्रशरवाल्यांना बसून आपण त्यातून काहीतरी तोडगा काढू. परंतु 18 पासून तर आज 8 तारखेपर्यंत कुठेही बैठक झाली नाही. कुठल्याही क्रेशरवाल्याशी आमच्याशी बोलणं करून दिलं नाही. यामुळे असं वाटते की तहसीलदारांचं हे वागणं आमच्यासाठी संशयास्पद आहे. पालकमंत्री साहेब नवनवीन संकल्पना त्यांच्या कार्यकौशल्यतेतून आम्हाला सांगतात किंवा जिल्ह्यासाठी सांगतात, पण तहसीलदार साहेब त्याची पूर्णपणे पायमल्ली करत आहेत. की झालं पोरगं म्हणून वागू नये अशातला कार्यक्रम तहसीलदार आपल्या इथं करत आहेत. त्यामुळे आमचा येणाऱ्या काळामध्ये जर तो धुळीचा प्रश्न किंवा क्रेशरचा प्रश्न मिटला नाही तर येत्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.